नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर आता सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये, विशेषतः जिथे प्रसिद्ध नद्या किंवा संगमस्थान आहे, भगवान शिवांचं स्थान आहे, तिथे दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळा हा भरत असतो. यात प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर येथे, उत्तराखंडमधल्या हरिद्वार येथे, उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी देखील येण्याचा समावेश होत असतो. प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीसाठी कुंभमेळा म्हणजे मोठ्या श्रद्धेचा विषय आहे. कुंभमेळ्याचा सर्वात मोठा कुतूहल हे आहे की यामध्ये लाखोच्या संख्येने सामील होणारे अघोरी साधू, जे नागासाधू म्हणून ओळखले जातात. यामध्ये पुरुष तसेच महिला देखील आपल्याला नागासाधूच्या स्वरूपात पाहायला मिळतात. या व्हिडिओमध्ये आपण नागासाधू नेमके कसे तयार होतात, विशेषतः महिला नागासाधू बनण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं, या महिला कोणत्या गोष्टीचा त्याग करतात, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. नागासाधूची ओळख ही वेगवेगळ्या कुंभमेळ्यावरून होते, कारण कुंभमेळ्याची त्यांचे विशेष असे नाते आहे की असे म्हणता येईल. नागासाधूच्या समाजातील ओळखीमध्ये कुंभमेळ्याची विशेष भूमिका आहे. कुंभ आणि लंगोट याचा देखील संबंध आहे. नागासाधूचं जीवन खूप कठीण असतं. त्यांना ऊन किंवा थंडीचा त्रास देखील होत नाही. नागासाधू बनण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आणि मोठीसुद्धा असते. नागासाधूच्या पंथात सामील होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागतात. असं म्हटलं जातं की भारतामध्ये नागासाधूची संख्या ही 5 लाखांपेक्षा सुद्धा जास्त आहे. अर्धकुंभ, महाकुंभ आणि सिंहस्था दरम्यान नागासाधू बनण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. संत समाजाच्या 13 आघाड्यांपैकी फक्त 7 आघाडे हे नागासाधू बनण्याचे काम करतात आणि त्यामध्ये जुना, महानिवारणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन हे एकूण 7 आखाडे आहेत. नवीन सदस्य पूर्णपणे पंथात समाविष्ट होईपर्यंत लंगोटाशिवाय दुसरं काहीच परिधान करत नाही. जणू काही सगळ्याच गोष्टींचा त्याग त्यांनी केलेला असतो. कुंभमेळ्यामध्ये शेवटचं व्रत घेतल्यानंतर ते लंगोट देखील सोडून जातात आणि आयुष्यभर तसंच राहतात. कोणताही आखाडा पूर्ण धार्मिक खात्री केल्यानंतरच पात्र व्यक्तीला प्रवेश देतो. आधी त्या व्यक्तीला दीर्घकाळ ब्रह्मचारी म्हणून जगावं लागतं. मग त्याला महापुरुष बनवलं जातं आणि नंतर अवधूत बनवलं जातं. अंतिम प्रक्रिया महाकुंभादरम्यान होते, ज्यामध्ये त्याला स्वतःचं पिंडदान आणि दंडी संस्कार देखील करावे लागतात. प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभात जे साधू दीक्षा घेतात त्यांना नागासाधू असं म्हटलं जातं आणि तसंच उज्जैनमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खोनी नागा असे म्हटले जाते. हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना बर्फानी नागा असे म्हटले जाते आणि आपल्या नाशिकमध्ये जे साधू दीक्षा घेतात त्यांना खिचडिया नागासाधू असं म्हटलं जातं. तर ठिकाणानुसार साधूचे जे काही प्रकार आहेत, नागासाधूचे प्रकार, तर त्यांची नावेसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या ऐकायला मिळत असतात. आणि तसंच यांना दीक्षा घेतल्यानंतर या नागासाधूंनाही त्यांच्या योग्यतेच्या आधारे वेगवेगळी पदं दिली जातात आणि त्यानुसार ते कारभार करत असतात, सगळे सांभाळतात. त्या नागासाधूंनी मध्ये त्यांच्यामध्ये पद, कोतवाल, बडा कोतवाल, पुजारी, भंडारी, कोठारी, बडा कोठारी, महंत आणि सचिव या पद्धतीने असतात. नागासाधूनंतर सुद्धा पुढे महंत, श्री महंत, जमाती, या महंत, ठाणेपती, महंत पीर, महंत दिगंबर, श्री महामंडलेश्वर आणि आचार्य महामंडळेश्वर अशा पद्धतीने त्यांची पदं असतात. अघोरी म्हणून ओळखले जाणारे हे नागासाधू 3 प्रकारचे योग त्यांच्या रोजच्या दिनचर्येमध्ये करत असतात. त्यामुळे त्यांचं संपूर्ण शरीर हे ठणठणीत राहण्यास मदत होते. अगदी कोणत्याही प्रकारचा ऋतू असो, खूप थंडी असो किंवा खूप कडक उन्हाळा असो, त्यांचं काहीच फरक म्हणजे असा पडत नसतो. आणि एरवीसुद्धा आपण विचार करत असतो की हे नागासाधू एवढ्या थंडीत किंवा एवढ्या उष्णतेमध्ये कसे राहतात, काय माहिती. त्यांच्या अंगावर असला तर फक्त लंगोटा असतो, नाहीतर फक्त कोणत्याही प्रकारचे कपडे नसतात. विचार आणि अन्न या दोन्ही गोष्टींवर नागासाधू नेहमी संयम ठेवतात. नागासाधू म्हणजे जणू काही आपल्या हिंदू धर्माचे सैन्यपंथ आहेत
आणि ते सैन्य रेजिमेंटप्रमाणे म्हणजे एखाद्या मिलिटरीप्रमाणे विभागले गेले आहेत. ते त्रिशूल, तलवार, शंख आणि चिलीम यांच्या सहाय्याने त्यांच्या सैन्यस्थिती दर्शवतात. प्राच्यविद्या सोसायटीच्या म्हणण्यानुसार नागासाधूच्या अनेक विशेष संस्कारांमध्ये त्यांच्या कामेंद्रियाची विघटन करण्याचा देखील समावेश असतो. तर तुम्हाला समजलं असेल की नागासाधूचा नक्की कोणता अवयव हा काढून टाकला जातो आणि हे एकदम संयमी आयुष्य या साधूंच्या वेशामध्ये जगत असतात. हे नागासाधू हिमालयामध्ये 0 खालील तापमानामध्ये नग्न अवस्थेत जगतात आणि बरेच दिवस उपाशी देखील राहू शकतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या सर्व ऋतूंमध्ये तपश्चर्या करताना त्यांना नग्न राहावं लागतं. नागासाधू नेहमी जमिनीवर झोपतात, म्हणजे त्यांनी सर्वच गोष्टींचा एक प्रकारे त्याग केलेला असतो. नागासाधू नेमके राहतात कुठे? तर बघा, जेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन असतं तेव्हा हे नागासाधू एकतर आघाड्यामध्ये राहतात किंवा आश्रमामध्ये आपलं वास्तव्य करत असतात. काही जण हिमालयातील गुहा किंवा उंच पर्वतामध्ये तपश्चर्या करण्यामध्ये आपलं आयुष्य ते खर्चित करत असतात. आखाड्यामध्ये आदेशानुसार कधीकधी हे नागासाधू पायी प्रवास देखील करत असतात. या दरम्यान ते गावच्या कट्ट्यावर झोपडी बांधतात आणि आपली धुनी साजरी करत असतात. जर तुम्हाला माहीत असेल की नागासाधू आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले असतात, आपल्याला दिसून येतात. त्यांच्या हातामध्ये बऱ्याच वेळा कवठ्या देखील असतात. भस्म उधळणे आणि कवट्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य करणे आणि चिलीम पिणे हे सगळं आपल्याला या नागासाधूच्या रूपात पाहायला मिळत असतं. प्रवास दरम्यान ते भीक मागून आपलं पोट भरतात आणि एका दिवसामध्ये एका वेळी फक्त 7च घरांमध्ये हे लोक भिक्षा मागताना आपल्याला दिसून येतात. समजा त्यांना 7ही घरातून भिक्षा कधी मिळाली नाही तर ते उपाशीसुद्धा झोपतात. तर इतक्या कडक नियमांमध्ये नागासाधूचं आयुष्य असतं. अनेक नागासाधू नियमितपणे फुलांचे हार घालतात. यामध्ये प्रामुख्याने झेंडूच्या फुलांना सर्वाधिकच पसंती असते. एकतर झेंडूचं फूल भगव्या रंगाचे असतात आणि आपला हिंदू धर्मामध्ये जो रंग आहे तो सुद्धा भगवा आहे. झेंडूची फुलं दीर्घकाळ ताजी राहतात, लवकर सुकत नाहीत. तर हे सुद्धा झेंडूची माळा घालण्याचे एक विशेष कारण आहे. नागासाधू त्यांच्या गळ्यामध्ये, त्यांच्या हातावर आणि विशेषतः त्यांच्या केसांमध्ये फुलं घालतात. मात्र अनेक साधू फुलांपासून देखील दूर असतात. हे त्यांच्यावर म्हणजे पसंती आणि विश्वासाची बाब असते. पुरुष नागासाधूप्रमाणे महिला नागासाधू देखील आपले जीवन पूर्णपणे देवाला समर्पित करत असतात. त्यांचं जग देखील खूप वेगळं असतं. तसेच विचित्र देखील आहे. महिला नागासाधू नक्की कशी बनते? तर बघा, महिला नागासाधू नक्की कुठे राहतात, महिला नागासाधू काय करतात आणि महिला नागासाधू काय खातात, महिला नागासाधू बनण्याचे सर्व नियम या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊया. तर पहा, बहुतेक लोकांना नागासाधूच्या रहस्यमय जगाबद्दल माहितीच असेल, परंतु महिला नागासाधूचं आयुष्य हे फार वेगळं असतं. महिला नागासाधू कौटुंबिक जीवनापासून खूप दूर असतात. त्यांचा दिवस पूजेने सुरू होतो आणि पूजेनेच संपतो. एक महिला नागासाधूचे जीवन अनेक अडचणींना भरलेले असते. महिला नागासाधूंना या जगामध्ये काहीच रस नसतो. महिला नागासाधू झाल्यावर सर्व साधू आणि साध्वी तिला माता म्हणत असतात. माईबडामध्ये महिला नागासाधूचा देखील समावेश आहे, ज्याला आता दशनाम संन्यासी आखाडा असे म्हटलं जातं. नागा ही एक प्रकारची उपाधी आणि पदवीच आहे. जसा आपण वेगवेगळ्या महाराजांना महाराज, स्वामी किंवा श्री महामंडळेश्वर, महश्री अशा नावाने ओळखतो, त्या पद्धतीने नागा ही सुद्धा एक प्रकारची पदवीच आहे. साधूमध्ये वैष्णव, शैव, उदासी हे पंथ आहेत आणि या तिन्ही पंथाचे आखाडे नागासाधू निर्माण करत असतात. आणि पुरुष नागासाधू नग्न राहू शकतात, परंतु महिला नागासाधूंना नग्न राहण्यासाठी काही परवानगी नाही. पुरुष नागासाधूमध्ये 2 प्रकारचे नागासाधू असतात, कपडे घातलेले आणि दिगंबर म्हणजे जे कोणत्याही प्रकारचे कपडे स्वतःच्या अंगावर परिधान करत नाहीत. ते सर्व महिला नागासाधू वस्त्र परिधान करतात. महिला नागासाधू जरी वस्त्र परिधान करत असतील तरी पण ते वस्त्र शिवलेलं नसतं, फक्त गुंडाळलेलं असतं. महिला नागासाधू भगव्या रंगाचे वस्त्र आपल्या शरीराभोवती गुंडाळत असतात. जेव्हा या महिला नागासाधू म्हणून वावरतात किंवा बनतात तर त्यांच्या कपाळावर टिळक असणं खूप बंधनकारक असतं आणि त्यांना सुद्धा बऱ्याच नियमांमध्ये जगावं लागतं. या नागासाधू ज्या प्रकारचे कपडे परिधान करत असतात किंवा ज्या प्रकारचे ते वस्त्र गुंडाळत असतात
तर त्या भव्य वस्त्राला गंठी असं म्हटलं जातं. महिला नागसाधू बनण्याची प्रक्रिया सुद्धा खूप कठीण आहे. त्यात त्यांचे जीवन देखील खूप कठीण असतं. नागसाधू बनण्यासाठी महिलांना कठोर परीक्षा द्याव्या लागतात. नागसाधू किंवा संन्यासी बनण्यासाठी 10 ते 15 वर्ष कठोर ब्रह्मचर्य पाळावी लागते. नागसाधू बनण्यासाठी एखाद्याला किंवा गुरूंना खात्री त्यांना द्यावी लागते की ती स्त्री नागसाधू बनण्यास पात्र आहे की नाही, तिने स्वतःला देवाला समर्पित केलेला आहे की नाही. त्यामुळे फक्त गुरुच नागसाधू बनण्याची तिला परवानगी देऊ शकतात. नागसाधू बनण्यापूर्वी त्या महिलेचा तिचा भूतकाळ विसरावा लागतो. तिला देवाला समर्पित आहे की नाही आणि नागसाधू बनल्यानंतर ती कठीण साधना करू शकेल की नाही, तर हे असं सगळं तपासले जाते. आणि नागसाधू बनण्यापूर्वी महिलेला जिवंतपणेच आपलं पिंडदान करावं लागतं. जणू काही तिचा आपल्या कुटुंबासाठी तिचा स्वर्गवास झाला आहे, ती देवाला पोहोचली अशा पद्धतीने त्यासाठीच तिला पिंडदान करावं लागतं. म्हणून मग तिचं मुंडन देखील केलं जातं. मुंडन केल्यावर महिलेला नदीत आंघोळ करायला लावली जाते. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की केस म्हणजे महिलेचे सौंदर्य आहे आणि हेच सौंदर्य या महिलांना नागसाधू बनण्याचं म्हटल्यावर दान करावं लागतं किंवा त्याला त्याग करावा लागतो. महिला नागसाधू दिवसभर देवाचे नाव घेते. पुरुषाप्रमाणेच महिला नागसाधू देखील भगवान शिवांची पूजा करतात. महिला नागसाधू सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठतात. सकाळी त्या भगवान शिवांचं नाव घेतात आणि संध्याकाळी त्या भगवान दत्तात्रयांची पूजा करतात. जेवणानंतर त्या पुन्हा भगवान शिवाचं नाव घेतात. भिक्षा मागितल्यानंतर महिला नागसाधू बनण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी सुमारे त्यांना 10 वर्ष लागू शकतात. या नागसाधूमुळे फळे, औषधी, वनस्पती त्याचबरोबर अनेक प्रकारची पानं खातात. पुरुष नागसाधूप्रमाणेच महिला नागसाधू देखील तेच खातात. म्हणजे महिला आणि पुरुष यांचा आहार हा साधाच असतो. आणि महिला नागसाधूसुद्धा चिलीम पित असतात. तर कुंभमेळ्याच्या दरम्यान पुरुष नागसाधूप्रमाणे महिला नागसाधू देखील शाही स्नान करतात. आणि ज्यावेळेस महिला नागसाधूंना मासिक धर्म असतो त्यावेळेस त्या काही कुंभांमध्ये स्नान करत नाहीत. त्या आपल्या आखाड्यांमध्ये जे काही स्नानगृह उभारलेले असतं तिथे स्नान करतात. आणि महिला नागसाधूसुद्धा आपल्या शरीराला भस्म लावतात. महिला नागसाधूच्या निवासासाठी स्वतंत्र आखाड्याची व्यवस्था केली असते. या महिला नागसाधू कधीही आपले केस विंचरत नाहीत. म्हणून आपल्याला त्यांचे केस अशा पद्धतीने म्हणजे थोडेसे राठ आणि जाड झालेले पाहायला मिळत असतात. मग ते पुरुष असो किंवा महिला, दोघांचेही केस आपल्या केसांपेक्षा थोडे वेगळेच पाहायला मिळतात. आणि पुरुष नागसाधू नदीमध्ये स्नान केल्यानंतर महिला नागसाधू नदीमध्ये स्नान करायला जात असतात. आणि तसंच आहे ना, आखाड्यातील महिला म्हणजे नागसाधवींना माई, अवधूतांनी किंवा नागिन असं सुद्धा म्हटलं जातं. तर पहा, आता आपण प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभाच्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण अघोरी जीवन जगणाऱ्या नागसाधूची संपूर्ण माहिती पाहिली. बऱ्याच वेळा आपण स्नानसुद्धा करत असतो, पवित्र तीर्थक्षेत्री किंवा पूजेसाठी जातो. कधीकधी आपण प्रसिद्ध देवालयांना सुद्धा भेटी देण्याचं किंवा त्यांचे दर्शन घेण्याचे काम करत असतो. तर तिथं आपल्याला सुद्धा कधी नागसाधूचं किंवा कोणत्याही प्रकारच्या साधू संतांचे दर्शन झाले तर आपण त्यांची खिल्ली उडवू नये. अर्थातच त्यांची जी काही वेशभूषा असते नागसाधूची ती थोडीशी वेगळी असते. मग बऱ्याच वेळा आपल्याकडून ही चूक घडते की आपल्यातलेच काही जण त्यांचा अपमान करतात किंवा त्यांना म्हणजे असं काही उलट बोलत असतात. पण अजिबात असं करू नये. कारण आपण ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतला त्या धर्मातल्याच या महान व्यक्तींची आपण चेष्टा करणं कितपत योग्य आहे. जशी आपल्याला संपूर्ण भारत देशाला एका चांगल्या सेनेची, एका चांगल्या मिलिटरीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपला हिंदू धर्म सांभाळण्यासाठी या अघोरी साधूची गरज नक्की आहे. आणि ते आपल्या हिंदू धर्माचे, हिंदू पंथाचे सैन्य आहेत. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, ओळख ठेवली तर आपण त्यांचा आदर असा करायलाच पाहिजे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल आपला तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.